धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा हो तमलूरच्या देवा 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 धाव पाव देवराया 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 शिवानंद नाथा 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 चरणावरी तुझ्या ठेवितो माथा चरणावरी तुझ्या ठेवितो माथा धाव पाव देवराया शिवानंद नाथा 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 भोळा आणि भाबडा भाव माझा देवा भोळा आणि भाबडा भाव माझा देवा मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा मनोभावे सर्वदा घडो तुझी सेवा तुझ विन तारीला माझा कोण आता तुझ विन तारीला माझा कोण आता माझा कोण आता धाव पाव देवराया शिवानंद नाथा 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 सद्भक्त आले तुझ शरणनाथ सद्भक्त आले तुझ शरणनाथ सद्भक्त आले तुझ शरणनाथ सद्भक्त आले तुझ शरणनाथ सहज मुक्त करी भव भय व्यथा सहज मुक्त करी भव भय व्यथा अनाथ मी बालक तू माझी माता अनाथ मी बालक तू माझी माता तू माझी माता धाव पाव देवराया शिवानंद नाथा 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 प्रतिमन्मथ स्वामी तुम्ही अवतार प्रतिमन्मथ स्वामी तुम्ही अवतार मठ शाखा रंभापुरी वसली तमलूर मठ शाखा रंभापुरी वसली तमलूर ठाव देई चरणी आता सोमनाथा देवा शिवानंदनाथा तमलूरीच्या देवा शिवानंदनाथा हो देवा 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 ठाव देई चरणी सोमनाथ ठाव देई चरणी आता सोमनाथ आता
सोमनाथ धाव पाव देवराया शिवानंदनाथा धाव पाव देवराया शिवानंदनाथा धाव पाव देवराया शिवानंदनाथा धाव पाव देवराया शिवानंदनाथा चरणावरी तुझ्या ठेवी ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ನಿಮ್ಮೊಳು ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ನಿಮ್ಮೊಳು ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ಸಂಗಮದೊಳು ಮಿಂದು ಶೃಂಗಾರದು ಪರಿಯ ರಂಗಮಂಟಪದೊಳು ಗಂಗೆಯ ಮುನಿಗಳ ಸಂಗಮದೊಳು ಮಿಂದು ಶೃಂಗಾರದು ಪರಿಯ ರಂಗಮಂಟಪದೊಳು ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ನಿಮ್ಮೊಳು ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ಭಕ್ತಿ ಜಲವ ನೀಡಿ ಮಜ್ಜನಗೈದು ವಿರತಿ ಗಂಧವನೆ ತೀಡಿ ವರಭಕ್ತಿ ಜಲವ ನೀಡಿ ಮಜ್ಜನಗೈದು ವಿರತಿ ಗಂಧವನೆ ತೀಡಿ ಕರಣೇಂದ್ರಿಯಗಳೆಂಬ ನಿರುಗುವ ಕ್ಷತೆಯ ನಿಟ್ಟರಿವೆಂಬ ನಿರ್ಮಲ ಸರಸ ಪುಷ್ಪವ ಸೂಡಿ ಕರಣೇಂದ್ರಿಯಗಳೆಂಬ ನಿರುಗುವ ಕ್ಷತೆಯ ನಿಟ್ಟರಿವೆಂಬ ನಿರ್ಮಲ ಸರಸ ಪುಷ್ಪವ ಸೂಡಿ ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ನಿಮ್ಮೊಳು ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ಹರುಷವೆಂಬುವ ಧೂಪವ ಸಮರ್ಪಿಸಿ ವರವಿಂದು ರುಚಿ ದೀಪವ ಹರುಷವೆಂಬುವ ಧೂಪವ ಸಮರ್ಪಿಸಿ ವರವಿಂದು ರುಚಿ ದೀಪವ ನಿರದೆತ್ತಿ ಪರಿಪೂರ್ಣ ನೈವೇದ್ಯವನು ಮಾಡಿ ಮೆರೆವ ತ್ರಿಗುಣವೆಂಬ ವರ ತಾಂಬೂಲವ ಕೊಟ್ಟು ನಿರದೆತ್ತಿ ಪರಿಪೂರ್ಣ ನೈವೇದ್ಯವನು ಮಾಡಿ ಮೆರೆವ ತ್ರಿಗುಣವೆಂಬ ವರ ತಾಂಬೂಲವ ಕೊಟ್ಟು ಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ನಿಮ್ಮೊಳು ಪ್ರಾಣಲಿಂಗ ಪೂಜೆಯ ಮಾಡಿರೋ ಕರದಿಷ್ಟಲಿಂಗವಿದೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪರವಸ್ತು ತಾನಾಗಿದೆ ಕರದಿಷ್ಟಲಿಂಗವಿದೆ ಶರೀರದಲ್ಲಿ ಪರವಸ್ತು
ತಾನಾಗಿದೆ ಹೊರವೊಳಗೆರಡೆಂಬದರಿವರಿವನೆ ಮೀರಿ ಗುರು ಸಿದ್ಧನಂಗ್ರಿಯೊಳ್ ಬೆರೆದೆ ಕಮಯವಾಗಿ ಹೊರವೊಳಗೆರಡೆಂಬದರಿವರಿವನೆ ಮೀರಿ ಗುರು ಸಿದ್ಧನಂಗ್ರಿಯೊಳ್ ಬೆರೆದೆ ಕಮಯವಾಗಿ ಲಿಂಗ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून श्रावण मास निमित्त आज शिवाराधनासाठी उपस्थित सर्व भाविकांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून प्रत्येक जीव जंतू ज्या ज्या ठिकाणी जीव आहे त्या त्या ठिकाणी काय आहे? शिव आहे. लक्षात आलं का? ज्या ज्या ठिकाणी जीव आहे त्या त्या ठिकाणी शिव आहे. जीव म्हटलं काय? जड आणि जीव. जड म्हणजे त्या ठिकाणी त्याला जीव नसलेले वस्तूला जड म्हणतात. लक्षात आलं का? हे झाड जे आहे जड आहे की जीव आहे? हा, जीव आहे. हे माईक जड आहे की जीव आहे? जड आहे. हात जड आहे की जीव आहे? मन जड आहे की जीव आहे? हे जड आहे, मन जड आहे, बुद्धी जड आहे, चित्त जड आहे, परंतु त्याला संबंधित असलेले अटॅचमेंट असल्या कारणानं आपल्याला काय वाटते? जीव वाटते. तर त्याचा संबंध आहे, आत्माला संबंधित आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी जीव आहे त्या त्या ठिकाणी काय आहे? शिव आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्या वेळेला त्या जीवाला आपल्याकडून दुःख होत असेल तर आम्ही कोणाला दुःख देऊ लागलो? शिवाला दुःख देऊ लागलो. कोणी तुम्ही शिव्या देत असला तर कोणाला शिव्या देऊ लागलो? मग शिवे द्यावं की देऊ नये तुम्हीच विचार करा. हा, कोणाला शिवे द्यावं का? मग ती शिव आहे म्हटल्यावर शिवे दिल्यानंतर कसं होईल? कुठल्याही जीवाला आपण दुःख दिलो समजून घ्यायचा आम्ही देवाला दुःख देऊ लागलो असं समजून घ्यायचं. अशा प्रकारचे भावना ज्यावेळी आम्ही बाळगतो त्यावेळी आपल्यापासून पाप घडत नाही. लक्षात आलं का? पाप करण्यासाठी आपण विचार करतो, अरे देवाला आम्ही शिवाय देवलो म्हणून आम्ही भिवून शांत राहतो. पापक्य भीत ना घेणो. पापाला भिणारा व्यक्ती तो संत आहे.
पापाला न भिणारा व्यक्ती तो पापी आहे. लक्षात आलं का? तो पुण्यात्मा आहे. पापाला भिणारा व्यक्ती पुण्यात्मा आहे. पापाला न भिणारा व्यक्ती तो पापात्मा आहे. म्हणून या ठिकाणी गुरुजी काय नाव त्यांचे, हे पुस्तक दिले बघा तुम्हाला, हा, लिंगप्पा लोळे. हा, बघा किती छान नाव ठेवले त्याने, लिंगप्पा समोर लोळे. हा, कोणासमोर लोळणार नाही, फक्त लिंगासमोर लोळणे. गुरु समोर लोळणे, लिंगासमोर लोळणे, जंगमासमोर लोळणे. कोणासमोर लोळायचं नाही. लक्षात आलं का? तर त्यांनी तुमच्या समोर सहस्र नामावळी दिले. लक्षात घ्या, कोणाला भानमती असेल, कोणाला केगमती असेल, कोणाला करणी बाधा असेल, कोणाला भूत बाधा असेल, तर दर दिवस 1008 त्या देवाच्या नाव घ्यायचं. निशुल्क. आतापर्यंत बरेचसे पुस्तक त्यांनी वाटप केले निशुल्क. डॉक्टर वसुंधरा रत्न शिवलिंग शिवाचार्य गुरुमौली यांच्या पावन सानिध्यामध्ये सेवा करत करत, गुरुमौली तर पैसे घेत नव्हते. लक्षात आलं का? गुरुमौली पैसा घेत नसेल तर काय करावं म्हणून त्यांनी विचार करून त्यांच्या नावानं पुस्तक करून वाटप करून टाकले. एक सुविधा. लक्षात आलं का? तर कोणाला कोणाला जे जे काही अडचणी असेल, दररोज सकाळी आंघोळ करून 1008 किती, अर्धा तासामध्ये होऊन जाईल का? 15 मिनिटामध्ये होते म्हणा. हा, 10 मिनिटामध्येच 1000 शिवाचा नामावळी म्हटले की 1 सेकंदामध्ये होऊन जाते. एक कोटिलिंगेश्वर म्हणून होते पाटील, कोटिलिंगेश्वर. मला वाटलं तिथं कोटिलिंग आहे म्हणून मला असं वाटलं. ते बरंच 10 किलोमीटर मध्ये येते. जैराबादहून हैदराबादला जाताना जैराबादच्या पलीकडे कोटिलिंगेश्वर बोर्ड दिसला. मला 1-2 किलोमीटरच्या अंतरावर ते बोर्ड लिहिले होते. मी म्हणलो कोटिलिंग किती जमा केला असेल म्हणून जाऊन बघितलो, एकच लिंग आहे तिथं. मी त्या पुजारीला विचारलं, नाही रे इथं कोटिलिंग म्हणून असं लिहिलेलं आहे. नाही आप्पा, या लिंगाचं नावच कोटिलिंगेश्वर आहे. लक्षात आलं? तसं 1 सेकंदामध्ये शिवसहस्र नामावळी असं म्हटले की संपलं, 1000 झालं. असं उपाय काढू नका. लक्षात आलं का? काहीतरी आडवा मार्ग काढले की अवघड होते. नका जावो आडवा वाटे. तर हे तुमच्या कंटिन्यू तुम्हाला स्मरण होण्यासाठी बघा, काल त्यांनी आले, काल पुस्तक कोणाला भेटलं नाही, परंतु आज बी आले, आज तुम्हाला दिले. त्यांच्या मनात काय आले की महादेव तुम्हाला देवा म्हणून त्यांचे संकल्प या ठिकाणी झाले. लिंगप्पा लोळे. लक्षात आलं का? आम्ही विसरू शकत नाही लोळ्याला. लिंगाचं स्मरण करणाऱ्या व्यक्तीला आम्ही कसं विसरू शकतो? तर सांगायचं तात्पर्य, देवाला काय आवडतं, देवाला काय आवडते, अपेक्षा काय आहे देवाला? भाव आवडते. अजून अजून काय आवडते? खीर आवडते, भक्ती आवडते. अजून आवड तुला. हे सर्व आवडी निवडी, आवडते न आवडते मी तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु देवाला तुमचं मन आवडते. लक्षात आलं का? मन मना भव मद्भक्तो. भाव भरपूर आहे, परंतु त्या ठिकाणी मनच नसेल तर, मनच नसेल तर, बघा ज्वारी असल तरच त्या ठिकाणी भाव किती वाढला तर आपल्याला विकता येते.
मनरूपी ज्वारी पाहिजे त्या ठिकाणी, भाव भरपूर आहे. लक्षात आलं का? सोयाबीनचे भाव भरपूर झाले, सोयाबीनच नाही, तवाच विकून टाकले. लक्षात आलं का? एक 10 क्विंटल साखर ठेवली होती एक माणूस, विकल्यावर भाव वाढले. साखर नसताना भाव वाढून काय मतलब आहे? तसं आमच्या जवळ मनच नसताना भरपूर भाव आमच्या जवळ आहे म्हटलं तर काही होत नाही. त्याला काय पाहिजे? मन पाहिजे. म्हणून मनमना भव. लक्षात आलं का? मनमना भव मदभक्तो, माझा भक्ताचा मनासोबत माझं त्यांचे भाव आवडते. मग भाव कसा असायला पाहिजे सांगू की नको? हा, सांगतो तुम्हाला. एक आजीमाई होती, आजी वयस्कर माय. तर एक झोपडी घालून, काही मागी पुढी कोणीच नव्हते, नवरा नव्हते, काही लेकरं बी नव्हते, परिवार बी नव्हते, काहीच नव्हती, एकटीच राहत होती घराचा बाहेर, गावाचा बाहेर झोपडी घालून. त्या गावामध्ये 2 मंदिर होते. एक भारी भव्य मंदिर, करोडो रुपये खर्च केलेले एक मंदिर. त्या मंदिरामध्ये एक सुचिरभूत असलेले व्यक्ती, म्हणजे ब्राह्मण, फार सुचिरभूत, सवळा वगैरे फार सुंदर करायचं आणि व्यवस्थित मंत्र बोलून त्या ठिकाणी देवाचा अभिषेक करायचा, त्याला शृंगार करायचा. 2-3 तास लागत गेलं आणि त्या देवाच्या आराधना करायला. तर हे बुड्ढी आजी माई त्या देवाला जात नव्हते, गेलं तरी तिथं त्याला येऊ देत नव्हते. गावचा बाहेर एक पडित मंदिर होतं, हा, महादेव मंदिर, मोडकं तोडकं मंदिर. तिथं जाऊन त्यांनी सगळं साफसूफ करायचं, सगळं व्यवस्थित करून नंतर अवतीभोवती असलेले काही सिजनेबल रिजनेबल फळं, लक्षात आलं का? जे सिजनेबल राहतात ते रिजनेबल राहतात, स्वस्त राहतात. म्हणून जे सीझन मध्ये जे तुम्हाला फळं मिळते ते पोट भरून खायचं, सीझन मध्ये असलेले फळं. लक्षात आलं का? आंब्याच्या सीझन मध्ये आंबा खायचं, बोराच्या सीझन मध्ये बोरं खायचं, अंगूरच्या सीझन मध्ये अंगूर खायचं. जे सिजनेबल राहील त्यावेळेस स्वस्त बी मिळते आणि मस्त बी मिळते. आता बी आंबे मिळते तुम्हाला खायला, परंतु आता खाल्लं तर तुम्हाला अंगाला ते लागू शकत नाही. त्याप्रमाणे जे काय अवतीभोवती असलेले ते फळं आणायचं, ते देवाला दाखवायचं. परंतु आमच्यासारखं मंत्र म्हणून कोण? ते ब्राह्मण आमच्यासारखे मंत्र आतापर्यंत म्हटलं ना त्या प्रकारे मंत्र म्हणून पूजा पाठ करत होते. हे आजी माई मात्र त्याला शिवे देत होते, देवाला, मग ब्राह्मणाला नाही, देवाला. कसं शिवे देत होते ते म्हणे माहितीये का? ज्या प्रकारे तुमच्या लेकराला तुम्ही शिवे देता, काय काय शिवे देत्या? कुठं मेलं होतं की काय, की काय केलं होतं की काय, की अंग बरोबर ठेवून घेत नाही, कपडा बरोबरही घालत नाही आणि नीट राहत नाही, धूळ घालून घेते अंगावर, तुला अक्कल नाही, तू मूर्ख आहेस, तू पागल आहेस. कोणाला? देवाला. परंतु देवाला त्याच्या शिव्या भयानक आवडत होत त्याला, फार आवडत होत. एक दिवस आजी येत नसलं तर महादेव परेशान होऊन जातो. कुठंतरी गावाला गेलं तर बेचैनी राहत होते. ज्यावेळेस ते अवतीभोवती असलेले फळ आणून ठेवलं की तेच खायचं, महादेव समाधानकारक राहत होते. आणि अंगावरचं जे गलीज असलेले कपडा, अंगावरचा पदर घ्यायचा, त्या देवाला पुसायचं आणि पाणी आणून पूजा पाठ करायचं. परंतु इकडं त्यांच्या मंत्र, इकडे त्यांच्या शिव्या. लक्षात आलं का? जे जे काही तुमच्या लेकराला जे जे काही तुम्ही शब्द वापरता, सर्व शब्द ते महादेवाला वापर. मुलगा म्हणून समजून घेऊन पूजा करत होती ते. कोणी नवरा म्हणून पूजा करतात, कोणी बहीण म्हणून पूजा करतात, कोणी भाऊ म्हणून पूजा करतात देवाला.
सखा म्हणून पूजा करतात. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव सर्व सर्व देव मम देव देव. बघा आता ते माय मात्र त्या प्रकारचे पूजा पाठ करायचं. एक दिवस अचानक ते ब्राह्मण इकडून जात होते आणि आजी तर एवढा शिवे द्यायला ते देवाला, एवढा धूळ पडले, तुला चांगला राहावं वाटत नाही, असा राहावं वाटत नाही, तसा राहावं वाटत नाही, झाडझूड करायचं परंतु शिवे देत करायचं राहायचं. त्याने म्हटलं, ए पागल गप्प बस. म्हणला देवाला असा शिवेगाळा घालता की तुम्ही? किती गोड गोड बोलायचं देवाला, या प्रकारचे कशाला हे करलं? आजपासून खबरदार, या मंदिराला वळून बघितलं तर बघ, इकडे यायचंच नाही म्हणून सगळ्या लोकांना बोलून घेऊन त्याला हकलपट्टी करून टाकली आजीला. आता जाऊन रडत बसली त्यांच्या झोपडीमध्ये. आता सकाळी उठल्याबरोबर तिकडे जायचं. आता कसं जाऊ म्हणून, तुझं बोर बी नको, तुझं पाणी बी नको, तुला असं करतोस तसं करसूत असं म्हणून तिथं घरामध्ये बसूनच शिव्या द्यायला सुरुवात केली. आणि त्या दिवशी जे नवीन मंदिर होतं त्या मंदिरामधून गरम इस्तू निघायला सुरुवात झाली. तिथं एकदम गरम गरम, त्याला जवळ थांबू वाटत नाही. असं का होतं असं म्हणून सगळ्यांना बोलून घेतलं, असं होलले म्हणून. त्यावेळे त्या मंदिरामध्ये कसं होऊ लागले म्हणून जाऊन पाहूया. जुनं मंदिरामध्ये काय केली, लाल भडक झाले होते महादेव. जाऊन मोठा पिंड होता त्यावर पोरं जाऊन असं आलिंगन केली. कोणाचं ताकद झालं नाही शिवायचं, परंतु त्या माताजींचं अंग थंडगार होतं. महादेव थंड पडलं, डोळ्यातून अश्रू गळत होते आणि त्या महादेवाच्या पिंडीवरही त्यावेळे एकदम वातावरण थंड झाला आणि बहिरंगाच्या वातावरण सुद्धा थंड झाले. तदनंतर लोक म्हणू लागले, हे माताजी काही बोलत असेल तर प्रेमानं बोलते आणि हे कधीही मजबुरीनं कधी बोलत नाही. याचा अर्थ उद्या जाऊन शिवी देत पूजा करू नका. नाही तर कधी कधी तुम्ही बी बोलतात, देवाला बोलते की नाही, कधी प्रेमानं बोलते, शिवे देते की नाही? प्रेमानं बोलते. हो तुझं काय मी केलं होतं म्हणून असं केलंस महादेव असं म्हणणं की तुम्ही कधी? इमानदारीनं सांगा. म्हणले सगळं बोललेले माणस सगळं महादेवाला शिवे दिलेलेच आहे. मी काय तुझं काय बिघडलं होतं की? एवढं पूजा पाठ करून सुद्धा माझं काय पदरामध्ये माझं काय पडलं असं म्हणून तुम्ही बोलता, परंतु मजबुरीनं बोलता, प्रेमानं बोलत नाही. परंतु प्रेमाच्या भाषा देवाला कळते. देवाला कोणत्या भाषा येते? संस्कृत, हिंदी, मराठी, तेलुगू, कन्नडा, उर्दू, तमिळू, मल्याळी, कोणत्या भाषा येते महादेवाला? महादेवाला फक्त भावनाचा भाषा कळते, कुठल्याही भाषा त्याला कळत. भावनाच्या भाषा, कोणता भाव कसा आहे, भाव तिथं देव, भाषा तिथं देव नाही, भाव तिथं देव आहे. त्याप्रमाणे आज भावयुक्त आपण या ठिकाणी आपल्या समोर महादेवांच्या पूजा या ठिकाणी तुम्ही आराधना केलात. या अंतर्गत प्रतिदिवस अनेक भाविक आपल्याकडं येतात, सेवेची संधी प्राप्त करून घेत आहेत. परंतु आज मन्मथजी प्रयाग सतीपती दोघांनाही या ठिकाणी सोबत अजून त्यांचे आडनाव काय की सोनटक्के, सोनटक्के अजून एक दोबी सोनटक्केच की तुम्ही बी पुणे? बरं अहमदपूरला राहतात पुण्याचे लोक बी. बरं आडनाव पुणे ठेवले. हे मुंबई ठेवून घेतो मी बी. तर पुण्याचे माताजी या सोनटक्के परिवार
या ठिकाणी त्यांनी घेऊन आलेत. तर येता येता गेल्या वर्षीपासून एक विचार केले माताजी, आज या वर्षी गुरुमाऊलींच्या अंगावर कोणता कपडा नव्हता म्हणून निरीक्षण करून परवा एक माणूस तसंच विचार करून 2 सोहळा आणला होता. त्याप्रमाणे गेल्या वर्षी सुद्धा असं काही बरेचसे वस्त्र घेऊन आले होते. आज हे वस्त्र घेऊन गुरुमाऊलींना ऐसा पाहुनी या डोळा सुखा सोहळा सुखाच्या म्हटल्याप्रमाणे आनंद मानणारे परिवार बघा. बरेचसे ठिकाणी मी जातो, घर भरून अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळते, परंतु मन्मथाजींचं घरामध्ये गुरुमाऊली भरून दिसतात. त्या ठिकाणी तेवढा मोठा बॅनर मी कुठं बघितलाच नाही. लक्षात आलं का? वसुंधरा रत्न डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली भरून तुम्हाला पाहायचं असेल तर या घरला जाऊन तुम्ही बघा. घर भरून महाराज आहेत. लक्षात आलं का? तर इतकं सुंदर सजावट त्या ठिकाणी केले. आमच्यासाठी एक स्पेशल रूम करून ठेवले. आमच्या रूम मध्ये आम्हीच बसून आहोत. तिथं आमचा पूर्ण फोटो लावून ठेवले. तिथं कोणाला प्रवेश त्या ठिकाणी नाही. तर कधीही जावा अहमदपूरला. त्या ठिकाणी गेल्यानंतर तेवढा सुंदर व्यवस्था. काही छोटा घर बांधलं नाही त्यांनी. लक्षात आलं का? ते पैसे किती लागले ते तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु त्या ठिकाणी पिक्चर मध्ये जे आपण बघतो, पिक्चर मध्ये घर, लक्षात आलं? पिक्चर मध्ये कसं बघता, घरामधूनच वर जायचं, तिथं वरून खाली पडत असलेले बघायचे, इथं पडत असलेले बघायचे नाही आपल्याला. आणि त्या पद्धतीनं सिस्टम व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी. लक्षात आलं का? फार सुंदर माऊलीच्या सेवेमध्ये तत्पर होते. तर माऊली असताना गुरुमाऊलीच आमचं आणि त्यांच्या जोड लावून दिले. लक्षात घ्या हे. आणि आमच्या आणि त्यांच्या जोड लागण्याचं एकमेव कारण आहे ते संगमेश्वरजी. संगमाने संगम करून दिल्यामुळं आज त्यांच्या सेवा एवढा भरपूर सेवा आहे. जे तुम्ही वरी पाहता ना, ते छतवरी त्यांच्या परीक्षा होतं. अहमदपूरच्या आप्पांचा समाधी बांधकाम आणि आमचं या ठिकाणी वरचं बांधकाम एकाच वेळी चालू होतं. दिवसभर त्या ठिकाणी किंवा रातभर त्या ठिकाणी, दिवसभर या ठिकाणी राहून 7-8 दिवस पदयात्रेमध्ये 7-8 दिवसामध्ये हे शड्ड त्यांनी रात्रभर इळभर त्या ठिकाणी तयार केले. अशा प्रकारचे सेवासाठी या ठिकाणी त्यांनी तत्पर झालेत. व तसेच आज अनेक जे सेवा करतात त्या सेवेमध्ये शारदा माताजी त्यांनी सुद्धा अंतःकरणपूर्वक सेवेमध्ये त्यांनी तत्पर झाले. आपा प्रसादाचा व्यवस्था करतो, घडल्या तेवढा मी या ठिकाणी समर्पण करतो म्हणून या ठिकाणी ते सेवेत ते संधी प्राप्त करून घेतलं. व तसेच आज आपले सागर आपला सेवा करत करत सुद्धा त्यांचा संकल्प होतं, त्यांनी सुद्धा या ठिकाणी काही ना काही सेवा घडावा म्हणून या ठिकाणी अर्पण केलेले आहे. तसं अनेक भाविक या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर झालेत. त्या सर्व भाविकांना गुरुमाऊलीचे कृपा आशीर्वाद असो. व तसेच आपले दशमुख सेवा, दशमुख त्यांच्या नामच दशमुख, तोंड दशा नाही, दशानने दशमुख स्वामी. लक्षात आलं का? तर बिदरहून आलेले आहे. त्यांनी तिथं मुक्तिधामामध्ये सुद्धा सेवा करत राहतात. ज्या ज्या ठिकाणी आम्ही जातो त्या ठिकाणी त्यांची सेवा घडते. आणि ते सेवेमध्ये आज सुद्धा त्यांच्या या ठिकाणी परिवार केसात या ठिकाणी आलेत ना. मराठीचा ಮಾತಾಡಕತ್ತೀನಿ, ಬೇರೆ ತಿಳ್ಕೊಬೇಡ, ನಿನ್ನ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಕತ್ತೀನಿ ಅಲ್ಲಕತ್ತಿಲ್ಲ. ಹೆಸರು ದಶಮುಖ ಮತ್ತು ಕೆಲಸ ಬಿ 10 ಪ್ರಕಾರದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿ ಅಂತ ಹೇಳಕತ್ತಿದ. ನಮ್ಮಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಷಣ್ಮುಖ ಅಂತಿದ್ದ ಒಬ್ಬವ, ಅವ ಷಣ್ಮುಖ ಹೋದ ಮ್ಯಾಲ ಅದಕ್ಕೆ ಷಣ್ಮುಖ ಸ್ವಾಮಿ, दशमुख स्वामी, एकादश स्वामी, अशा प्रकारचे पंचमुख स्वामी, पंचाक्षरी स्वामी म्हणून राहतात ना कोटेकल्लूरचे. तर अशा प्रकारचे संकल्प बाळगा
आणि येणारा जो काळ आहे आपले सोनटक्के हे आनंदजी सोनटक्के गुढीहत्नूरचे. गुढीहत्नूरमध्ये डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये एक पुढाकार म्हटलं तर हे आनंद सोनटक्केंचा मोठा योगदान त्या ठिकाणी लाभतं. गुरुमाऊली जोपर्यंत होते तोपर्यंत भरून भरून त्यांनी सेवा केला. तदनंतर एक संकल्प बाळगले. त्या एरियामध्ये महाराजांचा प्रचार प्रसार भरपूर झालेले आहेत, परंतु महाराजांचं प्रतीक त्या ठिकाणी असायला पाहिजे अशा प्रकारचे शुद्ध भावना बाळगून ते आपल्या माधवजी सोनटक्के या ठिकाणी आमचा सेवा केलेले या मठामध्ये राहून. माधव सोनटक्के, वडिलाचं नाव काय? बाबूराव सोनटक्के. त्यांनी 6 गुंठा जागा आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये सद्गुरू माऊलींना त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या जाग्यामध्ये माऊलींचं मंदिर व्हावं आणि त्या ठिकाणी त्यांच्या मूर्ती स्थापना व्हावा आणि येणाऱ्या भक्तांना त्या ठिकाणी प्रसादाचा व्यवस्था व्हावी आणि भजन चिंतन त्या ठिकाणी होत असावं आणि त्या ठिकाणी प्रति पौर्णिमेला अनेक गुरुमाऊलींना त्या ठिकाणी बोलावून घेऊन प्रवचनाचा कार्यक्रमात ठेवावा आणि तेवढंच नाही आणि येणाऱ्या भक्तांना सुद्धा वासस्थान त्या ठिकाणी निर्माण करावं आणि सत्संग हाल त्या ठिकाणी. उद्देश भरपूर आहे त्यांचे, उद्देश भरपूर आहे, परंतु पैसा कमजोरी आहे. त्या आदिलाबाद डिस्ट्रिक्टमध्ये अनेक जे भाविक भक्त असाल त्यांनी एक व्हिडिओ क्लिप करून द्या म्हणून म्हटले होते. हेच व्हिडिओ क्लिप म्हणायचं आणि त्यांना चालू करून द्यायचा. माझा प्रवचन बी ऐकल्यासारखा होतो आणि त्यांना सेवा करण्यासाठी एक उत्साह त्या ठिकाणी त्यांना मिळतो. प्रत्येक रूपाना त्या ठिकाणी तुम्हाला पैसा देऊ वाटत नसेल तर त्या ठिकाणी जाऊन स्टील देणे किंवा मूर्तीचा व्यवस्था करणे. आता महादेवाचा पिंडी वगैरे त्या ठिकाणी आहे सध्या ऑलरेडी आहे ना. हा, महादेवाचा पिंडी वगैरे ऑलरेडी आहे. तर उर्वरित जो काम त्यांच्या जो मनामध्ये जो इच्छा आहे त्या गुरुमाऊलीचा सेवा म्हणून तुम्ही सगळ्यांनी त्या सेवेमध्ये तुम्ही तत्पर राहा एवढा अपेक्षा व्यक्त करतो. आणि काल कोणतं गाव तुमचं? हा, भोसारा पुसद. पुसदहून इथं आले. काल आमचा परशी फोडून टाकले पुसद आणि जोरात असा मारला तो नारळ, बिल्डिंग पडून जातो तो. बरं झालं फक्त नारळ फुटले, बिल्डिंग गेला नाही, परशी फुटलं. तरी सुद्धा तिथं गेल्यानंतर वापिस अजून त्याला राहावं वाटलं नाही. अजून परिवार के साथ इथं येऊन पूजा करावं, थोडा समाधान होऊ लागले. बराच दिवसापासून ते कुठंतरी गेले होते, नाशिकला गेले होते का, शिवोर. श्री शिवाय नमोस्तुभ्यम, श्री शिवाय नमोस्तुभ्यम, शिवोरला गेले होते. तिथं गेल्यावर कुठंतरी त्यांच्या मुक्काम पडलं. तिथं गेल्यावर त्यांच्या अंगामध्ये भूत शिरलं. त्या पलंगामध्ये भूत होतं म्हणा. ते भूत शिरल्यामुळं त्याच्या बाजूला झोपलेले त्या पोरीला बी भूत शिरलं. इथं या बाजूला काय नाव तुझं? गौरी. हा, विसरून गेलो गौरीला मी. गौरी, गौरीच्या अंगामध्ये भूत शिरलं. आणि तुमचं नाव काय? उमामध्ये अंगामध्ये भूत शिरलं. भूत कुठं गेलं तरी जायला तयारच नव्हतं. हो, 4 जणांना भूत शिरले होते. त्या 4 जणाच्या भूताला घेऊन इथं आले आणि ते भूत कुठं शिरले म्हणजे ते आमच्या परशीमध्ये शिरले. कुठं कुठं शिरते काय हा, महाराजाला कशाला सोडायचं म्हणून ते परशीमध्ये शिरले. असो, त्याकरता त्या भूताला आम्ही काल हकलपट्टी केलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ते 1008 नामावळी दररोज गौरी
दररोज 1008 नामावळी तुम्ही बी करायचं, त्यांनी बी करायचं, चौघ बी करायचं, बाकीचं करायचं नाही का? हा हा आदि व्याधी उपाधी हा पळती भिवोनी म्हणती काळ आला. तर अशा प्रकारच्या आनंदाचा क्षण तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये प्राप्ती हो. आणि तेवढंच नसून आपला जुना माल घेऊन नवीन माल देणारे हे मन्मथ माऊली, लक्षात आलं का? तेच की आमचं ते उभा टाकलं होतं पाण्याचा टंकी. मी मला हे टंकी कसं करावं, हे टंकी देऊन टाकावं आणि चांगलं वस्तू घेऊन जावं म्हणून परवा ट्रायलीच्या व्यवस्था त्यांनी आपल्याला सेवा केलेली आहे. अशा प्रकारचे भरपूर शक्ती त्या मन्मथाला, अजून भरपूर शक्ती देवो, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती हर हर हर.